दैनिक महासत्ता परिवाराचे सर्वेसर्वा संस्थापक संपादक श्री वसंतराव कृष्णाजी दत्तवाडे वय 78 यांचं शनिवारी दिनांक 11 जुलै 2026 रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झालं। त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। प्रकृती अस्वस्थामुळे संपादक वसंतराव दत्तवाडे यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते। दरम्यान शनिवारी पहाटे राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या पश्चात पत्नी, चिरंजीव तरुण आणि वरुण यांच्यासह 2 मुली, सुना, नातवंड असा परिवार आहे। त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार आदी सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार, छायाचित्रकार तसेच लिंगायत समाज बांधव व नातलगांनी मुसळे हायस्कूल नजीक असलेल्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं। सकाळी 10:30 वाजता मुसळे हायस्कूल परिसरातील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली। अंत्ययात्रा प्रथम सांगली रोडवरील त्यांच्या जुन्या निवासस्थानी आणण्यात आली। या ठिकाणी अनेक मान्यवरांसह नागरिकांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। त्यानंतर महासत्ता चौकातील दैनिक महासत्ताच्या मुख्य कार्यालयात त्यांचं पार्थिव नेण्यात आलं। या ठिकाणी महासत्ता परिवारातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। तिथून पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्ययात्रेमध्ये मोठ्या संख्येने विविध राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, सहकार क्षेत्रातील मान्यवर, समाज बांधव, नातलग, मित्रपरिवार आणि नागरिक सहभागी झाले होते। दरम्यान स्मशानभूमीत झालेल्या शोकसभेत आवाडे, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आवाडे, अहमद मुजावर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जयकुमार कोले, नगरसेवक अमरजित जाधव, पत्रकार दयानंद लिपारे, किशोर पाटील आदींनी संपादक श्री वसंतराव दत्तवाडे साहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला। सर्वसमावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे। शहराच्या विकासात त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं। इचलकरंजी शहर आणि येथील उद्योगाचा विकास व्हावा यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते। उद्योग व्यवसायाबरोबरच कुटुंब वत्सल असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलंय। त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना करण्यात आली आहे। रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 8:30 वाजता पंचगंगा नदी घाटावर होणार आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।